नमस्कार. हा शॉर्ट व्हिडिओ यासाठी बनवला गेला आहे की जे पालक आहेत, म्हणजे पालकांसाठी व्हिडिओ हा, जे पालक आहेत ज्यांची मुलं 7वी 8वी 9वी 10वी एक्सेट्रा शिकत असतील, त्यांनी आपल्या मुलांच्या करिअरची तयारी करण्यासाठी काय करावं किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यात सक्सेस मिळवण्यासाठी काय करावं, यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येतो आहे. तुम्हाला निवडून तुम्ही घेण्यात येणारा जो तुमचा करिअर ऑप्शन आहे, तर त्यासाठी सेफर साईड आपण म्हणतो की गव्हर्मेंट जॉब असेल तर अतिउत्तम, किंवा त्यामध्ये आपल्याला फॅसिलिटी असतात. मुलींसाठी तर सर्वोत्तम आपण म्हणतो, जॉब सिक्युरिटी असते, एक्सेट्रा एक्सेट्रा आपण म्हणतो. पण हे सगळे जॉब भेटण्यासाठी आता काही म्हणजे कमिशन, आता म्हणजे पहिल्यापासून आहेत ते MPSC UPSC कमिशन्स आहेत, रेल्वे बोर्ड आहे, स्टाफ सिलेक्शन बोर्ड आहे, यामधून भरती करण्यात येते. आणि त्यासाठी तुमची एकाग्रता, तुमचं कौशल्य, तुमची बुद्धिचातुर्य हे सगळं पणाला लावलं जातं. आणि त्यासाठी आपल्या मुलांची तयारी करण्यासाठी आतापासूनच, जर 7वी 8वीपासूनच पालकांनी जर सुरुवात केली, तर त्यासाठी आपली मुलं कुठेही कमी पडणार नाही. तेही जास्त पैसे खर्च न करता, म्हणजे मोठे मोठे कोर्सेस अँड ऑल खर्च न करता आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो. सांगण्यामागचा हेतू हा एवढाच आहे की आपण काय करू शकतो, म्हणजे कसं करू शकतो, का करावं, या सगळ्या गोष्टींसाठी आपण हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. तर आपण काय करायचं, तर आपली मुलं जेव्हा 7वी 8वीपासूनच आपण म्हणू शकतो 7वी 8वी शिकत असेल किंवा 7वी 8वीच्या पुढे गेली असतील, तर आपण काय करायचं, NCERTची पुस्तकं जी आहेत त्या पुस्तकांचा अभ्यासक्रम, म्हणजे सोशल म्हणजे जो काही आपली मुलं शिकत आहेत तोच अभ्यासाला आपण त्यांना एक्सपर्ट म्हणावं ना, तसं एक्सपर्ट करावं. म्हणजे काय करायचं, तर ह्या टेक्स्टबुक्समध्ये सोपी भाषा असते आणि लहानपणापासून जी मुलं हिस्ट्री, सिविक, जॉग्रफी अँड ऑल जे सायन्स वगैरे वाचत असतात, तर तेच त्यांना लक्षात ठेवण्यालायक असे आपण त्यांचे MCQs टाईप क्वेश्चन आन्सर्स आपण करून घेऊ शकतो, किंवा त्यांच्याबरोबर GK सारखे गेम खेळून घेऊ शकतो. यासाठी तुम्ही पालकांनी जर स्वतः अभ्यास केलात आणि स्वतः रीड करून जर त्या मुलांना हप्त्यातून एखादा दिवस, कारण 7वी 8वीपासून जर तुम्ही अभ्यास करता तर हप्त्यातून एखादा दिवस, एखादा तास, हप्त्यातला एखादा तास जरी आपण तुम्ही मुलांबरोबर हा स्पेंड केलात हाय GK गेमसाठी, तरी तुमची मुलांची बऱ्यापैकी प्रगती होईल. कारण 7वीपासून ते डिग्रीपर्यंत त्यांच्या हातात बरीच वर्ष असतात, ज्यामुळे ती लोक एकदा ते नॉलेज गेन करू शकले की त्यांचा त्या अभ्यासाबद्दलचा ओढा वाढू शकतो आणि क्युरियोसिटी जन्माला येऊ शकते. आणि ती क्युरियोसिटी एकदा जन्माला आली की त्या मुलांचा त्या विषयातला अभ्यास करण्याची क्षमता वाढते. तर तुम्ही काय करायचं, तर तुम्ही न्यूजपेपर वाचन, न्यूजपेपर रीडिंग करायचं. त्यासाठी द हिंदू नावाचं एक न्यूजपेपर येतं. आता बहुतेक सगळ्यांचीच मुलं इंग्लिश मिडियममध्ये आहेत, म्हणजे 99% मुलं इंग्लिश मिडियममध्ये आहेत, 1% मुलं मराठी मिडियम किंवा लोकल लँग्वेजमध्ये असतील. तर तुम्ही तुमच्या मुलांना द हिंदू न्यूजपेपर किंवा लोकल न्यूजपेपर जो काही असेल तो न्यूजपेपर वाचून त्यांना करंट अफेअर्सची माहिती करून देणं, किंवा जगात घडणाऱ्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडींची म्हणजे कानावर त्या गोष्टी पडाव्यात असं मला वाटतं. त्यांना बुद्धी कशी वापरायची किंवा बुद्धी कशी वाढवायची हा प्रकार आपण औषध गोळ्या न खाताही आपली बुद्धी वाढू शकते. त्यासाठी बदाम खाण्याची गरज नाही आहे, कारण बुद्धी हा असा प्रकार आहे की आपली जी काही इनबिल्ड मेमरी आहे त्या मेमरीला जेवढं तुम्ही एक्सपांड कराल तेवढी ती मेमरी आपली एक्सपांड होत असते. त्यानंतर लँग्वेजसाठी आपण म्हणू शकतो, तो आपण बेसिक जे ग्रामर आहे त्या ग्रामरपासून सुरुवात जर केली मुलांना शिकवायला, म्हणजे त्यामुळे मुलांची लँग्वेज सुधारते. पहिली गोष्ट, बोलण्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आणि एकदा का ग्रामर पक्कं झालं की कुठल्याही विषयावर त्यांना त्यांची आयडियाज एक्सपांड करण्याची क्षमता त्यांची वाढते. या साध्या साध्या गोष्टी जर आपण सगळ्यांनी तयार केल्या ना, तर आपली मुलं कोणत्याही परीक्षा द्यायला तयार होतात. इवन जरी त्यांनी कुठलीही परीक्षा नाही दिली तर ते त्यांच्या लाईफमध्ये सक्सेस होण्यासाठी, म्हणजे म्हणतात ना, इनबिल्ड आपला जो आत्मविश्वास आहे तो वाढायला मदत होते. आणि त्यांना म्हणजे फिअर राहत नाही कुठलं. मे बी मुलांमध्ये काही फिअर असतात, म्हणजे इंट्रोवर्ट काही मुलं असतात, तर काही मुलांमध्ये फिअर असतो, म्हणजे मला कोण काय बोलेल. हा एकदा का त्या एखाद्या गोष्टीबद्दल नॉलेज वाढत चाललं की आपल्या मनातला तो न्यूनगंड निघून जातो आणि आपण त्या गोष्टींसाठी
तयार होतो, तरबेज होतो आणि एकदा तरबेजता आली की आपण त्या गोष्टींवर कॉन्फिडेंटली बोलायला सुरुवात करतो. आणि हेच खतपाणी घालायचं वय आहे 7वीपासून. म्हणजे तुम्ही भले त्याच्या आधी सुरुवात केली तरी अतिउत्तम, पण 7वीपासून जर तुम्ही ह्या मुलांना त्यांच्या मनातली भीती काढून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध विषयांवर जर विषयांची हाताळणी सुरू केली तर तुमच्या मुलाला सक्सेस होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा एरोनॉटिक्समध्ये जायची गरज नाही आहे. तर ते विषय जरी त्यांनी डिग्री केली त्या विषयात, तरी तुम्हाला एक मोठा IAS ऑफिसर किंवा UPSC MPSC परीक्षा देऊन मोठ्या मोठ्या पोस्टवर तुमच्या मुलाला तुम्ही बघण्याचं स्वप्न जर पाहिलं असेल तर ते पूर्ण व्हायला कोणीही थांबवू शकत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती आणि हा कसा करून घ्यायचा, म्हणजे तुम्ही पालकही स्वतःचे मुलांचे गुरु होऊ शकता आणि त्यांच्याकडून हा अभ्यास करवून घेऊ शकता, याबद्दल माहिती देण्यात येईल. धन्यवाद. जर तुम्हाला अधिकाधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा कोणत्या कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्या माहितीच्या आधारे त्या कमेंट्सच्या आधारे मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाईन आणि त्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओमधून कुठल्या स्पर्धे परीक्षेची तयारी कशी करायची, लहानपणापासून मुलांना कसं तयार करायचं, अभ्यासात त्यांची प्रगती कशी होईल, यासाठी कुठल्या कुठल्या एक्झाम्स देण्याची तयारी आहे किंवा कुठला कुठला अभ्यासक्रम करून घेण्याची तयारी आहे, या सर्वांवर मार्गदर्शन नक्कीच करून देईन. धन्यवाद.